करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम लागणारे साहित्य, मी उडदाची डाळ 4 तास भिजू ठेवलेली होती. पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. उडदाची डाळ, उडदाच्या डाळीसोबत बेसन भाजून घेतलेलं आहे. पावडर केलेला आहे. काळी मिरी पावडर, सूप, धने पावडर, जिरं पावडर, काळा मसाला घरीच केलेला आहे आणि कस्तुरी मेथी. या सर्व वस्तूंना मी भाजून घेतलेला आहे, नंतर बारीक करून घेतलेला आहे. आपण तेल गरम करायला ठेवलं. आता त्याआधी उडदाची डाळ जाडसर बारीक करून घेऊया आपण. जाडसर बारीक झालेली आहे, एकदम बारीक नाही केलेली आहे, जाडसर आहे. जिरं पावडर, काळा मसाला, काळी मिरी पावडर, सूप, धने पावडर, कस्तुरी मेथी, सर्व ड्राय मसाले आहेत. त्याआधी आपण बेसन टाकूया. बेसन ही भाजलेलं होतं. सर्वप्रथम बेसन मी अगोदर भाजून ठेवलेलं होतं. आता यावरून तिखट आणि हळद, मीठ चवीनुसार, थोडंसं हलकंसं पाणी शिंपडून ठेवायचं. मसाला झाला आपला तयार. आता थंड झाला. आता आपण याचे गोळे बनवून घेऊया. असे सर्वच आपण करून ठेवू. 1 वाटी मैदा, आणि तूप पाण्याने मळून घेऊया आपण. आता यात पाणी टाकून घेऊया. मीठ चवीनुसार, मळून घेऊया. झाली आपली मळून. गोळा तयार करून घेऊ. याला वाटीसारखं गोल करू. बॉल टाकले तर याला पॅक करू. हा भाग काढून घेऊ. कचोरी झाली आपली. वाटी मी अशीच तयार करून ठेवली. घ्यायचं. जास्तीचा भाग काढून घ्यायचा. छान फुगले.
हे झालं आपलं कचोऱ्या तयार.